स्वर्चे वाटेच्या ब्लॉकमध्ये तुमचे स्वागत आहे। आज माझी सुट्टी, सर्व काम आवरून झाले माझे। आज बेडरूम धुवायला काढला होता म्हणून सर्व आवरून आता बसले। अंशाने हे झोपले, बघू उठल्यावर काय नाश्ता बनवायचा। अंश कधी उठतो? उठला ते मी कधीचा उठला काय मग नाश्ता कधी करतो? नाही करायचं का? नाश्ता नाही करायचा त्याला। चला फ्रेंड्स, आपण बनवू आज पोहे। पोहे खायचं डिसाईड झालं त्यांचं, त्यांना नाश्ता पोहे बनवून देऊ। चला, पोहेसाठी मी कांदा, बटाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर असं घेतला। तुम्हाला एक सांगते, ही विळी आहे ना, एवढी छान आहे ना, खूप जुनी विळी आहे ही आमची। जेव्हा माझं नवीन लग्न झालं ना, म्हणजे आमची जॉईंट फॅमिली होती, पण त्याच्यामध्ये आम्ही याच विळीवर मी 1-1 किलो कांदा कापलेला आहे। एक मोठ्या प्लेट भरून कांदा कापलेला आहे, कारण की सासू माझी बिर्याणी बनवायच्या, तर आम्हाला कांदा टमाटा कापून सर्व द्यायचं, बाकी त्या बनवायच्या। तर या वेळी सांगते माझी खूप आठवण आहे, म्हणजे किती पण कांदा त्या वेळेवर मी आरामशीर कापून घेते। पहिले एक दिवस होता त्या वेळेवर मला कापता पण यायचं नाही, पण या वेळेची म्हणजे सवय झाली ना, तर खूप मस्त कांदा कापता येतो याच्यावर। मी गॅस पेटवून घेतला, बोलली पोहे बनवून घेऊ, कारण की कसं सुट्टी असते तर आरामशीर सर्व कामं चालतात। रोज भाजी चपाती तर रोजच खातो, कारण की माझ्या मिस्टरांना चपातीच लागते। सुट्टीच्या दिवशी तरी काही वेगळं बनव। आम्ही पोहे बनवून घेतले, ते बोलतात पोहे बनव, त्यांना पोहे आवडतात, पण पोहे बनवले तरी नाटके असतात त्यांच्या घरी, की का माझ्या मिस्टरांना पोहे बनवले तर त्याच्यात शेंगदाणे भरपूर लागतात, अंशूला शेंगदाणे आवडत नाही। मी काय केलं, शेंगदाणे पण टाकले, बटाटे पण टाकले, बोलले अंशूला बटाटा जास्त आवडतो, बोलले पोहे बनवून घेऊ। तर मग मी अंशूला देताना फक्त त्याला शेंगदाणे काढून देईन बोलली, म्हणून मग शेंगदाणे पण टाकून घेतले। अंशू तरी खाऊन घेतो, पण मिस्टर माझे बिना शेंगदाण्याचं खातच नाही, ते म्हणतात नको पोहे बनवले त्याच्यात पण तू हे करते। मी एका बाजूला चहा पण ठेवून घेतला, बोलली चहा पण होऊन जाईल, पटापट पोहे पण बनवून घेतले। कांदा टमाटा पहिले मी हे भाजून घेतले, तेलामध्ये शेंगदाणे थोडेसे करून घेतले, म्हणजे जास्त कुरकुरीत होतात ते मस्त। आणि जर बटाट्याच्या नंतर टाकले त्यांना तर ते नरमच राहतात, मग चांगले होत नाही। आणि मी पटापट करून घेतले, बोलली थोडीशी चहा बाजूला उतरेन तोपर्यंत पोहे बनवून घेतले। तुम्ही काय काय टाकतात? मी कधी थंडी असते, थंडीच्या सीझनमध्ये मटार येतात, मटार पण टाकते, खूप छान लागतात पोहे तसे, कारण की पोहे हे म्हणजे कधी पण बनवून खातो आम्ही, आम्हाला पोहे खूप आवडतात। पटापट टाकून घेतलं, गॅस थोडंसं झाकण का ठेवलं तर म्हणजे ते बटाटे ते थोडे जास्त नरम होतील, म्हणून 2 मिनटं झाकण ठेवलं। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं, बोलली बनवू, कारण की माझ्या हाताचे पोहे खूप नरम होतात। ते पोहे म्हणजे एकदम असे कोणाकोणाचे कडक होतात, माझ्या हाताचे होत नाही, कारण की मी ते उलट जास्त पाण्याने धुवून थोडं पाणी ठेवून पण भिजत ठेवते, पण चांगले माझे पोहे एकदम म्हणजे असे नरम होऊन जातात। बघा मी थोडं मस्त हे करून घेतलं, परतून घेतलं, बोलले पोहे टाकून पटापट पोहे बनवू, मग आपण नाश्त्याला बसू। पोहे टाकून घेतलं बघा, कारण की पोहे असं आहे ना पटापट बनतात, आणि रोज 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 काय भाजी चपातीच वेगळं तरी। पहिले तर माझ्या घरात पोहे एवढे बनवायचे ना, आम्ही जॉईंट फॅमिली होती तर मोठी कढई भरून बनवायचं, 1-1 ताट भरून 1-1 जण खायचं असं बनवायचं। आता कसे वेगवेगळे सर्व राहतात, ते आम्हाला तिघांचंच बनवते मी। बघा मग मस्त परतून घेतले पोहे, बोलली जरा मस्त खालीवर करून घेऊ, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आपण। आता कोथिंबीर आले, ते पण माझं मिस्टर बोलतात कोथिंबीर नको टाकत जाऊ, अर्ध्या वस्तू तर त्यांना आवडतच नाही, ते कांदा पण काढून खातील, मिरची काढून खातील। झाला आपला नाश्ता बनवला, आता देऊ नवऱ्याला वाढू। पोरगा बघा माझा अजून झोपते, डोळे उघडतं बंद करतं, डोळे उघडतं बंद करतं। सुट्टीच्या दिवशी सर्वात मोठं सुख आहे माझं पोरगा विचारा झोपलेलं असतं माझ्याजवळ। सकाळी कामाला जायचं असतं म्हणून तर कधी लवकर घाईने निघून जाते, सुट्टीच्या दिवशी चांगलं वाटतं। आज त्याला पण सुट्टी आहे मेन बार, आता माझ्या सुट्टीच्या दिवशी तो शाळेत जातो, मी घरी असते कामं करत। आज आम्ही दोघं एन्जॉय करणार। बघा अंशूला भरून घेतला मग नाश्ता, दोघं जण रेडी होतोय। बघ अंशू बघा कसा रेडी होतो, थोडंसं शूट करण्यासाठी। बघा मी पण ब्लॅक घातलं, अंशू तू दाखव अंश।
मग अंशाने मी एक रील शूट करत होतो, मग ते करून झालं. मग त्याला भूक लागली, तो बोलतो बिस्किट खातो. मी बोलली बिस्किट खाऊ नको. तर बोलतो नाही मग मला चहा चपाती खायची इच्छा होते. बोलली ठीक आहे. मग त्याला झाली म्हणून मला पण चहा चपाती खायची इच्छा झाली. बोलली चल मी पण खाते आज. मग त्याला पटापट चपाती बनवून दिली, चहा बनवून दिला त्याला. बोलली एकाकडे त्याला चहा ठेवून दिला, कारण की चहा चपाती मी खाल्ली का मला ॲसिडिटी होऊन जाते. बोलले जाऊ दे, कारण की व्हिडिओ काढताना तो घरी होता तर तो काही ना काही मदत करतो. मम्मी चल मी असं करतो, मी पकडतो फोन, मी स्टँड पकडतो. कारण की मिस्टर तर माझे बोलतात तुमचे व्हिडिओ तुम्हाला काढायचे तुम्ही करा, माझ्यापर्यंत येऊ नका. त्यांना एवढं आवडत नाही ते, म्हणून ते इंटरेस्ट घेतच नाही. पण पोरगा माझा भरपूर इंटरेस्ट घेतो. मग त्याला चहा चपाती बनवून दिली, दूध संपलं होतं त्याला काळाच चहा बनवून दिला, पिऊन घेतला त्याने. बोलली मी पण थोडीशी एक चपाती घेते, कारण की मी दूध पित नाही, मी पण काळाच चहा घेतला. संपला आज सुट्टीचा दिवस. एक सुट्टी असते एक दिवस, ते पण याच्यात जाते. पण आजची सुट्टी खूप छान गेली माझी. का? कारण की माझी दर सुट्टी बुधवारी असते. तर अंशू शाळेत जातो, कारण की तो 1 वाजेपर्यंत शाळेत निघून जातो, मग ट्युशनला जातो. तर सुट्टी एवढी माझी काही बरोबर जात नाही. मम्मीच इकडे जा, मम्मीकडे जा, घरातलं काही कर, या घरात अशीच सुट्टी जाते. पण आज खूप छान गेली, कारण की आज अंशू पण घरी होता, मी पण घरी होती. पण आजची सुट्टी खूप छान.